मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,522 वरती। 21,522 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपलं ॲनालिसिस व्यवस्थित असलं पाहिजे। ठीक आहे, जो पण ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे, एखाद्या स्टॉकला बाय करायचं आहे, एखाद्या इंडेक्समध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची, ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं। तुम्हाला चार्टवरती ॲनालिसिस करता आलं पाहिजे। कोणतं ॲनालिसिस? टेक्निकल ॲनालिसिस, आपण याला म्हणतो टेक्निकल ॲनालिसिस। एक असतं फंडामेंटल ॲनालिसिस, ज्यामध्ये आपण कंपन्यांचे फंडामेंटल बघत असतो, आणि टेक्निकल ॲनालिसिस असतं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या स्टॉकला बाय करायचं, सेल करायचं, काही लेवल असतात, ट्रेंड असतो मार्केटचा, सपोर्ट रेजिस्टन्स असतात, ते ओळखायचे असतात। त्यावरती तुम्ही जास्त भर द्या, हे तुम्हाला सांगतच जाणार मी। समजलं? काल पण मार्केटमध्ये मी तुम्हाला म्हटलो होतो, ही लेवल खूप महत्त्वाची असणार मार्केटमध्ये। ठीक आहे, 21,750चं एक रेजिस्टन्स असणार, ही डेली टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसतं आहे। आपण जेव्हा 5 मिनिटांमध्ये जाऊ, काही हर्डल पण मध्ये येत असतात, ते पण आपल्याला बघायचे असतात। मार्केट त्याच लेवलच्या वरती ओपन झालेलं होतं आणि सुरुवातीला वरती जाण्याचा पण प्रयत्न करेल असं पण म्हटलं होतं, पण त्या ठिकाणी सस्टेन व्हायला पाहिजे। एक राऊंड फिगर लेवल जेव्हा असते, 21,800 एक राऊंड फिगर लेवल आहे, तिथं कोण असतात? कॉल रायटर। हे काल पण मी एक्सप्लेन केलं होतं बघा, प्रत्येक लेवलला कॉल रायटर असतात, वरच्या लेवलला, जे मार्केटमध्ये कॉल सेल करून मंदी करत असतात, कॉल सेल करून ते मंदी करत असतात। आता तेच जर मार्केटमध्ये एक्झिट झाले तर मार्केट अपसाईडला जात असतं, किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय असते, त्या स्ट्राईकवरती जर कॉल रायटिंग जास्त प्रमाणात होत गेली तर मार्केट तिथून खाली पण येत असतं। त्यामुळे जेव्हा एखादी लेवल एक महत्त्वाचा रेजिस्टन्स असते, तिच्यावरती जर मार्केट थांबत नसेल, त्या लेवलच्या वरती मार्केट जर थांबत नसेल, तर मार्केट शक्यतो मग तिथून खाली येत असतं, फॉल्स ब्रेकआउट देत असतं, खाली येत असतं। थांबणं म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सस्टेन होणं। आता मी मराठीतून बोलत असतो, त्यामुळे मराठी शब्द जास्त बोलणार। त्याला एक सस्टेन शब्द वापरला जात असतो, की मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन व्हायला पाहिजे, म्हणजे त्या लेवलच्या वरती मार्केट थांबायला पाहिजे, तेव्हा मग ते शॉर्ट तिथे कव्हर होत असतात, मार्केट वरती जात असतं। मार्केटमध्ये तसं झालं नाही, मार्केट वरतून शार्प खाली आलं, आणि सुरुवातीचा असतो आपला ट्रेंड, तो ट्रेंड तुम्हाला कॅच करता आला पाहिजे, ट्रेंड ओळखता आला पाहिजे तुम्हाला, की मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे। सकाळी त्यामुळे मी लाईव्हवरती सर्वांना विचारत असतो या गोष्टी, ओळखा मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, मार्केटमध्ये सांगा कोणता पॅटर्न बनलेला आहे, मार्केट कुठं सपोर्ट घेऊ शकतं, का विचारत असतो, ही डिस्कशन का करत असतो, त्याचं कारण असतं की तुम्ही शिकाल। जर तुम्ही माझ्यासोबत बोलत राहिले, डिस्कशन करत राहिले लाईव्हवरती, जे आपलं सकाळी 9:15 वाजता लाईव्ह सेशन होत असतं, त्यावरती तुम्ही जर डिस्कशन केलं तर खूप काही गोष्टी तुम्ही शिकाल। हे जे व्हिडिओ बघत असतात तुम्ही ॲनालिसिसचे, हे आपण इंडेक्समध्ये करतो। ठीक आहे, इंडेक्सला का बघतो आपण? पूर्ण मार्केटला समजायचं आपल्याला, समजतं ना? तसंच तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात, स्टॉकमध्ये पण ॲनालिसिस करू शकतात तुम्ही अशाच प्रकारे। ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी बघायच्या असतात, ट्रेंड बघायचा असतो। सुरुवातीला आपल्याला मार्केट रेंज बाउंड दिसलं साईडवेज, मग कोणती लेवल आपल्यासाठी सपोर्ट आहे, कोणती रेजिस्टन्स आहे, कोणत्या दोन लेवलच्या दरम्यान मार्केट रेंज बाउंड होऊ शकतं, हे मी तुम्हाला लाईव्हवरती पण सांगतो। ठीक आहे, आणि कोणत्या लेवलच्या खाली गेल्यावरती सेलिंग जास्त येऊ शकते, या गोष्टी पण तुम्हाला सांगत असतो। मार्केटमध्ये आज तसंच झालेलं आहे, जेव्हा आपण 5 मिनिटांमध्ये जाऊ ना, त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे ती, की मार्केटमध्ये मोमेंटम आपण कोणत्या लेवलला पकडायचा असता, कसा कोणत्या लेवलच्या खाली मोमेंटम येऊ शकतो, हे फाइंड आउट कसं करायचं काल पण सांगितलेलं होतं। जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, जिथे प्राईस प्रत्येक वेळेला येऊन सपोर्ट घेते, तो सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतो, तिथे कशी सेलिंग वाढते, त्याचं एक चांगलं उदाहरण आहे मित्रांनो आज। आणि मी तुम्हाला लाईव्हवरती सांगतो त्या गोष्टी, की जेणेकरून तुम्हाला लाईव्हवरती ओळखायचं आहे। जेव्हा चार्ट बनून जात असतो, जेव्हा चार्ट बनणार, समजायला खूप सोपं, मला पण समजवायला खूप सोपं। ठीक आहे, पण ती क्लॅरिटी जी आहे ना, तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये यायला पाहिजे। अनुभव केव्हा येईल चांगला तुम्हाला? ठीक आहे, जो ट्रेड घ्यायचा, समजा तुम्ही इंट्राडे करायला लागाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये बघावं लागेल, की मार्केटची डायरेक्शन कोणती, मार्केटचा सपोर्ट कोणता, कुठे मोमेंटम मिळू शकतो आपल्याला, हे तर तुम्हाला लाईव्हवरती बघावं लागणार। समजलं? मग मार्केटमध्ये तसंच एक सपोर्ट ब्रेक झाला आणि शार्प सेलिंग आली, मार्केट कुठपर्यंत येऊन पोहोचलं? 21,500 पर्यंत। टॉपपासून मार्केट 21,500 पर्यंत येऊन पोहोचलेलं होतं, परफेक्ट 21,800 ते 21,500, 300 पॉईंटने। तुम्ही तर म्हणाल हे मार्केट खूप अप अँड डाऊन होतं, येणारं आहे बजेट, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत जाणार, बजेट, परवाच बजेट येतं आहे, आणि मार्केटमध्ये अशीच असणार व्हॉलॅटिलिटी। इंडिया विक्स पण वाढते, इंडिया विक्स पण वाढत जाते। आता इंडिया विक्स बहुतेक जणांना माहीत नाही आहे, मला जसा वेळ मिळेल त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल मित्रांनो मी, पण थोडक्यात सांगतो, की असे काही इव्हेंट जेव्हा येत असतात, बजेट झालं, इलेक्शन झालं, OTMचे ज्या पण स्ट्राईक असतात निफ्टीमध्ये, OTMचे ज्या पण स्ट्राईक असतात, तिथं काय OI बिल्टअप होत असतो,
ओया बिल्टअप होत असतो. बहुतेक जण काय करतात, आउट ऑफ द मनीचे कॉल ऑप्शन सेल करतात, काही जण बाय करतात, त्यामुळे तिथं त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढत जातो. त्याचा एक फॉर्म्युला असतो इंडिया विकचा, तो फॉर्म्युला घेतलेला आहे शिकागो स्टॉक एक्सचेंजमधून. त्याचा तो एक फॉर्म्युला असतो आणि त्यावरून मग ही इंडिया विक्स काढली जात असते आणि ती वाढताना दिसते आपल्याला. जेव्हा इंडिया विक्स वाढते, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढते मार्केटमध्ये. इंडिया विक्स जेव्हा वाढते, आय व्ही वाढत असते, आय व्ही वाढले की प्रीमियम वाढत असतं. हे प्रीमियम पण वाढताना दिसतं आपल्याला. ठीक आहे. जेव्हा मग तुम्ही ऑप्शन सेलिंग केली, समजा एखादा OTMचा ऑप्शन तुम्ही आत्ता सेल करा आणि बजेटच्या दिवशी जर आय व्हीने स्पाईक घेतला तर ते प्रीमियम वाढतं, ऑप्शन सेलरला लॉस होतो. पण त्यांनी जर जास्त आय व्ही असताना ऑप्शन एखादा जर सेल केला, आय व्ही जर ड्रॉप झाली तर ऑप्शन सेलरला जबरदस्त प्रॉफिट होतं, जबरदस्त प्रॉफिट होतं. हे एक दुसऱ्यांवरती काय असतात, डिपेंड असतात. ही इंडिया विक्स थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. इंडिया विक्स वाढली की प्रीमियम पण वाढत असतात, मग ती वाढताना दिसते आपल्याला इंडिया विक्स. समजलं. 21,500च्या आसपास मार्केट पुन्हा आलेलं आहे. तर मागे पण मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट एकतर बजेटपर्यंत 22,000ची लेवल पण दाखवेल आपल्याला आणि 21,000ची लेवल पण दाखवेल. या दोन्ही लेवल दाखवू शकतं का. जो बजेटचा दिवस असतो, बजेटच्या दिवसाला मार्केट 500-600 पॉईंटने मार्केट एक अप साईडला जात असते, एकतर 500 पॉईंट किंवा 600 पॉईंट. मग ते आलं खाली पुन्हा 21,500वरती, 500 पॉईंट खाली आलं तर ते 21,000पर्यंत पण पोहोचू शकतं आणि वरती गेलं तर ते 22,000पर्यंत पण पोहोचू शकतं. मार्केट आहे आता मिडलला एकदम. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, मी म्हणत नाही की असंच होईल, पण बजेटच्या दिवशी मार्केट काय करेल, 500-600 पॉईंटने वरती जाणार आणि ते पुन्हा 500-600, 700-800 पॉईंटने खाली पण येऊ शकतात ताबडतोब. ही असते व्हॉलॅटिलिटी. मार्केटमध्ये जे उतार चढाव येत असतात त्यालाच आपण म्हणत असतो व्हॉलॅटिलिटी, त्यालाच आपण व्हॉलॅटिलिटी असे म्हणत असतो. समजतं. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि तसं होतं त्या दिवसाला, म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी आपण यूट्यूबवरती जे लाईव्ह सेशन घेणार ते पूर्ण वेळ असणार, सकाळी 9:15 वाजता ते 3:30 वाजेपर्यंत. पूर्ण वेळ थांबू आपण, पूर्ण मार्केटला बघू आपण. मी तुम्हाला सांगेल कशी ॲक्टिव्हिटी तिथे होते, कसं इंडिया विक्स वाढलेली असते, कशा प्रकारे ती ड्रॉप होत असते. ऑप्शन चेनवरती जाऊन तुम्हाला सर्व गोष्टी दाखवेल मी. समजलं. प्रॅक्टिकली शिकायचं मित्रांनो, सर्व गोष्टी प्रॅक्टिकली शिका तर तुमच्या कामी येतील. कोणी दुसरा सांगतोय त्याचं ऐकायचं नाही, प्रॅक्टिकली बघत चला. समजलं. तर अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये आजच्या दिवशी झाली. मार्केटमध्ये आज सेलिंग आली आणि रिलायन्स पण बघा, रिलायन्समध्ये पण मोठा फॉल आजच्या दिवशी आलेला होता. जवळजवळ 3% रिलायन्स खाली आला. मार्केटला सपोर्ट करणारा स्टॉक नव्हता. बजाज फायनान्स 5% खाली, टायटन 3% खाली, HDFC बँक ती फ्लॅट टू निगेटिव्हमध्येच होती आज. म्हणजे मार्केटला सपोर्ट करणारे स्टॉक नव्हतेच कोणते आज. जे कालचं सेशन झालं त्याच्यामध्ये रिलायन्सने चांगला सपोर्ट केला मार्केटला, त्यामुळे मार्केट वरती गेलं. पण आज सपोर्ट करणारा कोणता स्टॉक नव्हता. समजलं. आणि पुन्हा त्याच लेवलपर्यंत येऊन पोहोचलेलं मार्केट 21,500पर्यंत. बघूया आता उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये काय होतं बघावं लागेल. 21,500 तुटतोय का, तिथे मार्केट सस्टेन होतं आहे का, ते आपल्याला बघावं लागेल. मग आपल्याला जर इंट्राडेमध्ये प्लॅन करायचं असेल, इंट्राडेमध्ये आपल्याला मार्केटची डायरेक्शन ओळखायची असेल, कोणत्या ठिकाणी आपण ट्रेंडला ओळखू शकतो, कसं लॉंग कसं पुट साईडला जाऊ शकतो, त्यासाठी जाऊ आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. आजच्या दिवशी आपण बघूया की मार्केटमध्ये काय झालं. सुरुवातीला मार्केटने 21,800च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला. बहुतेक जण करतात ना तसं की सुरुवातीची 5 मिनिटांची जी कॅन्डल असते त्याच्यामध्ये जायचं, कॉल बाय करायचं, चुकीचं असतं ते. मी तर सांगतो कोणाला इंट्राडे करूच नका सुरुवातीला. ठीक आहे. इंट्राडे करू नका. मार्केटमध्ये चांगला अनुभव घ्या ऑप्शनचा. हेजिंगचे ट्रेड बनवत चला, ते फायदेशीर ठरतील तुमच्यासाठी. हेज केल्याने काय लिमिटेड लॉस होत असतो. पोजिशनली घेऊन चला, नेकेड नाही. नेकेड घेऊन गेले तर गॅम्बलिंग येते एक प्रकारचं, तिथे पण लॉस होतील तुमचे. इंट्राडेमध्ये करायचं असेल तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग, ट्रेंडला ओळखा, त्याच्यामध्ये मास्टरी करा. मास्टरी करून मग इंट्राडे करत चला, रिस्क रिवॉर्डचं पालन करत चला. समजतं ना. इथे काय झालं, 21,800वरती मार्केट नाही झालं सस्टेन. ठीक आहे. एक सेलिंग आली ताबडतोब आणि काल जिथून रिव्हर्सल दिला होता मार्केटने तिथून पुन्हा रिव्हर्सल दिला, बाउन्स दिला आणि नंतर मार्केट ह्या रेंजमध्ये होतं. बघा इथेच आपण काय म्हटलं होतं, मी तुम्हाला इथे म्हटलं होतं की मार्केटचा ट्रेंड ओळखा. काही जण म्हटले की अप ट्रेंडमध्ये जातं आहे, काही जण म्हणतात डाऊन ट्रेंडमध्ये जातं आहे. तर मार्केटचा इथं ट्रेंड आपल्याला माहीतच नव्हता. बहुतेक जणांनी चांगलं उत्तर दिलं. एका रेंजमध्ये फसलेलं आहे मार्केट. काही जणांनी चांगलं उत्तर दिलं, थांबलेलं पण होतं आणि खाली हा सपोर्ट होता बघा. समजतंय ना. मी तुम्हाला काय म्हटलो तिथे, हा सपोर्ट, की ह्या सपोर्टच्या खाली गेलं मार्केट तर इथे मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. बरोबर आहे. मग एक कॅन्डल गेली म्हणून जायचं का आपण पुट साईडला, नाही. काही प्राइस ॲक्शन बनत असेल तर जायचं असतं आपण. सिंगल कॅन्डलमध्ये बहुतेक जण ट्रॅप होतात. आता इथे काय झालं, एक असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार झालं इथेच. याला आपण डबल बॉटम फॉर्मेशन असं म्हणत असतो. या ठिकाणी काय करतात बहुतेक जण, घेतात ट्रेड
डबल बॉटम फॉर्मेशन, ते एक रिव्हर्सल असतो. आता रिस्क रिवॉर्डनुसार जर गेले तर तिथे पण तुमचं प्रॉफिट बनतं, पण येणारा कोणता हर्डल आहे का वरती, रेजिस्टन्स आहे का ते बघायचं. त्यानुसार तुमची प्रॉफिट बुकिंग झाली पाहिजे. मग तुमचा रिस्क रिवॉर्ड जर बघितला तर प्रॉफिट तुमचं बनतं इथे पण. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की इंट्राडेमध्ये करायचं ट्रेडिंग रिस्क रिवॉर्डनुसार करायचं. बरं, तिथपर्यंत गेलं मार्केट, काय झालं, पुन्हा तिथून रिजेक्शन आलं, पुन्हा मार्केट खाली आलं, ह्याच लेवलला सपोर्ट घेतला, पुन्हा इथे ब्रेकडाऊन दिला, त्याच कॅन्डलचा रिव्हर्सल झाला. काय झाला, तिथेच रिव्हर्सल झाला, पुन्हा मार्केट खाली आलं. हे जे स्विंग होते ना, तुम्हाला प्राइस ॲक्शन ओळखायचे असेल ना, हे जे हाय बनत असतात, लोअर हायज आपण त्यांना म्हणतो, ते ब्रेक होत नव्हते मार्केटमध्ये. हे पूर्णपणे इथं काय निगेटिव्ह स्ट्रक्चर झालेलं होतं तयार. त्यासाठी तुम्ही काय करू शकतात ना, सरळ एक ट्रेंड लाईन घ्यायची आणि इथे ड्रॉ करायची असे, हे स्ट्रक्चरला समजण्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला समजतं आहे की प्राईस वरती जाण्याचा प्रयत्न करते, बाउन्स देते, पण आपल्या प्रिव्हियस हायला ब्रेक करत नाही आहे. या प्रिव्हियस हायला प्राईस ब्रेकच करत नाही. हे निगेटिव्ह स्ट्रक्चर असतं पूर्णपणे, हे निगेटिव्ह. आणि इथे या ठिकाणी येते सपोर्ट घेते. हे फॉर्मेशन समजलं ना मित्रांनो, तुम्हाला ॲक्युरेसी एकदम वाढणार. कॉन्फिडन्स जो म्हणतो ना आपल्याला, तो येत असतो इथे, की इथून आता प्राईस खाली जाऊ शकते. हे निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे, एक चार्ट पॅटर्न इथे बनलेला आहे, हा कॉन्फिडन्स येतो आणि याच्यामध्ये इतकी ताकद असते. ठीक आहे, की मी जर इथं ट्रेड घेतला, मला इथे मोमेंटम मिळू शकतो. हा सपोर्ट ब्रेक होतो इथे, आता ब्रेक होतो आहे, प्राईस इथे रिटेस्ट पण करते, मला इथे मोमेंटम मिळू शकतो. मग बघा, हा अभ्यास जर तुम्ही केला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही चालले तर लॉस तर होणार आहे मित्रांनो. लॉसपासून तुम्हाला नाही थांबवू शकत. कोणी जर म्हणतं, काही जण म्हणतात की लॉस होतो, स्टॉप लॉस हिट होतो, कोणी नाही वाचवू शकणार. पण असे मोमेंटम जर तुम्ही पकडले, असे ट्रेड जर तुम्ही पकडले, तर प्रॉफिट येणार त्या स्टॉप लॉसपेक्षा काही पटीने जास्त बनतं. काही वेळेला तुमचं 10 पॉईंटचा स्टॉप लॉस, 15 पॉईंटचा स्टॉप लॉस, पण त्या मोमेंटममध्ये जे तुम्ही 15 पॉईंटचं प्रॉफिट घेणार असतात ते 30-40 पॉईंट होऊन जातं. काही वेळेला प्रॉफिट वाढतं, तुमचं जास्त बनत असतं. मग त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्यायच्या आहे. मार्केटची डायरेक्शन पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा मोमेंटम किती फास्ट होता मित्रांनो, इथे किती फास्ट होता मोमेंटम. अशा ठिकाणी ट्रेड बनवा की ज्या ठिकाणी रिझल्ट चांगला मिळेल तुम्हाला. अशा ठिकाणी नका ट्रेड घेऊ की मार्केट साईडवेज आहे, त्याच्यात मी कॉल बाय करून बसलो, पुट बाय करून बसलो, पण फायदा नाही आहे ना, तिथं फायदा नाही आहे. तिथं डिके होणार, टाईम व्हॅल्यू डिके होणार, तुम्हाला लॉस होणार आहे. प्रॉफिट तुमचं इथे बनत असतं. आणि लेवल कशा काम करतात मी प्रत्येक ठिकाणी सांगत जाणार तुम्हाला. लेवल काम करतात, सप्लाय डिमांड झोन हे काम करत असतात मार्केटमध्ये, यानुसारच काम चालतं. फक्त तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे चार्टवरती. ते जेव्हा तुम्हाला ओळखता येईल, बरोबर तुम्ही काम कराल, त्यामध्ये शिस्तीने काम करायचं, शिस्त आपली तुटू द्यायची नाही. आणि मार्केटने बघा नंतर कुठे सपोर्ट घेतला, 21,500 वरती एक सायकोलॉजिकल सपोर्ट. आणि तुम्ही म्हणतात ना, हे सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ केले, खूप दिवसांचे ड्रॉ केलेले असतात, तेच काम करतात, करायची गरज नाही. जेव्हा तो सपोर्ट रेजिस्टन्स आपल्यासाठी इनव्हॅलिड होईल तेव्हा त्याला काढून टाका. ते कसं काढायचं ते लाईव्हमध्ये पण तुम्हाला सांगत असतो मी, समजलं ना. इथे बघा, याच लेवलला येऊन सपोर्ट घेतला, इथे बाउन्स घेतला थोडा, पण आपलं सेशन संपलेलं होतं इथे. नंतर प्राईजने इथेच क्लोज देऊन टाकला. तर मार्केटमध्ये अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करायचं असतं, स्वतः शिकायचं, दुसऱ्यावरती कधी डिपेंड राहायचं नाही. मी हे व्हिडिओ जे बनवत असतो ना, खरंच एज्युकेशनसाठी बनवत असतो, तुमच्यासाठीच, की तुम्ही शिकावं स्वतः, कोणावरती डिपेंड राहायचं नाही, टिप्स घ्यायचे नाही कोणाची, प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं नाही. तुम्ही जो महिन्याला 5,000चा प्रीमियम ग्रुप जॉईन करतात, त्याऐवजी 5,000ची SIP चालू करा म्युच्युअल फंडमध्ये. ते फायदेशीर ठरेल, तुमच्या मुलांसाठी कामी येईल ते. ठीक आहे, त्या प्रीमियम ग्रुपने तुम्ही पैसा बनवू शकत नाही. या सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्या. मार्केटमध्ये सेलिंग पण आली. मग आता उद्या पण येईल का, काय होईल मार्केटमध्ये, त्याचं ॲनालिसिस आपल्याला या ठिकाणी करायचं असतं. मग मार्केटचा सिनॅरिओ कसा असू शकतो, जर फ्लॅट ओपन झालं मार्केट, तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी काय. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर 21,500चा आपल्यासाठी एक सपोर्ट येतो आहे, स्ट्रॉंग सपोर्ट येतो आहे, एक सायकोलॉजिकल लेवल पण असते. इथे असणार पुट रायटर, जे मार्केटमध्ये तेजी करत असतात, ते पुट रायटर या ठिकाणी असणार. बरोबर आहे. आता मार्केट इथे थांबून रिव्हर्सल पण देऊ शकतो, दोन्ही पॉसिबिलिटी बरं का. जसं रिलायन्समध्ये सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि 15-20 मिनटे ह्याच ठिकाणी वेळ घालवत असेल, ह्या रेंजमध्ये. हा एक झोन दिसतो आहे तुम्हाला, हा एक झोन म्हणजे 21,500 ते 21,540 या रेंजच्या दरम्यान जर मार्केट वेळ घालवत असेल, सुरुवातीचे 15-20 मिनटे, आणि इथून जर रिव्हर्सल दिला, त्याने ब्रेकआउट दिला, तर ट्रेंड रिव्हर्सल पण होऊ शकतो. आपल्याला कुठपर्यंत टार्गेट मिळू शकतं, जवळजवळ 21,600च्या आसपास. हा मोठा रेजिस्टन्स आहे. एक हर्डल येतो इथे, पण ही लेवल पण हर्डल आहे आपल्यासाठी. 21,565 आणि 21,600 हे दोन हर्डल असणार आहे आपल्यासाठी.
पण जास्तीत जास्त मोमेंटम जर दिला मार्केटने तर कुठपर्यंत 21,600 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. मग 21,540च्या वरती आपल्याला प्राइजेक्शन बघायची की मार्केट थांबून इथून जातं आहे का वरती ते बघायचं असतं आपल्याला. ते बघून मग आपण इथे कॉल साईडला जाऊ शकतो. आपलं टार्गेट 21,600 पर्यंत असलं पाहिजे. ट्रेंडिंग मार्केट असेल तर आपला स्टॉप लॉस जो असतो त्याला आपण ट्रेल केलं पाहिजे. स्टॉप लॉसला ट्रेल केलं मित्रांनो तर तुमचं प्रॉफिट वाढतं. त्यामुळे त्याला ट्रेलिंग करत चालायचं. समजलं? ट्रेल करत चालायचं. त्यानंतर जर फ्लॅट ओपन होत नसेल, तुम्हाला वाटतंय की मार्केट उद्या पण गॅपअप झालं ओपन, काय झालं? गॅपअप झालं ओपन. गॅपअप ओपन झाल्यानंतर बघायचं आहे ही जी लेवल असणार ही आपल्यासाठी तर रेजिस्टन्सच आहे. मग या 21,600 वरती सस्टेन होते का मार्केट बघायचं गॅपअप झाल्यानंतर. जर झालं सस्टेन तर तिथून एक रिव्हर्सल पुन्हा येऊ शकतो आणि 21,675 ही लेवल आपल्यासाठी पुन्हा रेजिस्टन्स बनू शकते. मग म्हणजे काय समजतंय ना तुम्हाला की जे माझ्यासाठी सपोर्ट होते पहिले, जे सपोर्ट होते ते नंतर बनणार रेजिस्टन्स. त्या ठिकाणी येत असतं मग प्राईसचं रिजेक्शन. समजतंय ना तुम्हाला? हे लेवल बघायचं. एक 21,640चा पण एक हर्डल येणार इथे. ही लेवल पण आहे बघा, जिथे मार्केट थांबलेलं होतं, एक रिटेस्ट करून पुलबॅक देऊन खाली गेलेलं होतं. 21,640ची लेवल ही पण एक रेजिस्टन्सचं काम करेल इथून. पण मोमेंटम कसा आहे तो बघायचा. मोमेंटमनुसार जर मार्केट जात असेल वरती तर त्या रेजिस्टन्सला पण ब्रेक करू शकतं मार्केट. तो मोमेंटम कॅच झाला पाहिजे फक्त तुमच्याकडून. ठीक आहे, हे झालं कॉलच्या बाबतीमध्ये. पुट साईडला कसं जाणार? मार्केट जर पुन्हा 21,500च्या लेवलला थांबत असेल, एक सायकोलॉजिकल लेवल आहे, तुम्हाला इथे स्ट्रॅडल सेल होताना पण दिसू शकतो. स्ट्रॅडल म्हणजे एका स्ट्राईकचे कॉल आणि पुट सेल. बहुतेक जणांना काय वाटतं मार्केटमध्ये हेच असतं की इथे काय वाटतं काही जणांना की वरती रेजिस्टन्स येत आहे मार्केटसाठी, मी जर इथे स्ट्रॅडल सेल केला एका स्ट्राईकचे म्हणजे 21,500चा कॉल आणि 21,500चा पुट जर मी सेल केला तर मार्केट इथे रेन बाउंड जर झाला तर मला इथे फायदा मिळू शकतो ऑप्शन सेलिंगमध्ये. मग ते या ठिकाणी स्ट्रॅडल सेल करतात. एक राऊंड फिगर सायकोलॉजिकल लेवल असते. मग त्यांचा व्ह्यू काय असतो की मार्केट एवढं खाली आलेलं आहे, मार्केट जर इथून वरती गेलं तर इथे पुन्हा त्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं, म्हणजे राईज ऑन सेल होऊ शकतं. राईज ऑन सेल जर झालं त्याच्यामध्ये तर पुन्हा या स्ट्राईकवरती ते येऊन जाणार. 21,500वरती आलं तर मला इथे फायदा मिळेल. त्यामुळे ते स्ट्रॅडल सेल करतात. मग तिथे काय होत असतं, जे मार्केटमध्ये तेजी करणारे असतात ते आपल्या पोझिशन अनवाइंड करतात. पुटची काय होत असते? अनवाइंडिंग. पुटच्या पोझिशन या ठिकाणी एक्झिट. ते एक्झिट झाल्या तर मार्केट मग पूर्ण खाली जात असतं. इथून एक शार्प फॉल येत असतो. मग म्हणजे 21,500च्या खाली जर मार्केट आपल्याला स्लिप होताना दिसलं, फ्लॅट ओपन होऊन तर आपण परफेक्ट एक चांगला ट्रेड पुन्हा इथे उद्या पकडू शकतो. चांगला ट्रेड इथे बनवू शकतो. 21,500च्या खाली स्लिप झालं तर मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग येईल. मार्केटमध्ये या ठिकाणी पुन्हा सेलिंग येऊ शकते. ही लेवल लक्षात ठेवायची प्रत्येकाने. पण इथे प्राइजेक्शन बघून काम करत चला. एका कॅन्डलला बघून नका करत चालू. एका कॅन्डलमध्ये काय होत असतं त्याचं उदाहरण मी दाखवतो तुम्हाला आजच्या दिवशी की काय होत असतं. जी रेड कलरची कॅन्डल बनत होती ही बघा काय बनली. एक बुलिश पिन बार शॅडो बनून गेली कॅन्डलला ताबडतोब. मोठी कॅन्डल होती, अशी कॅन्डल होती, तिला शॅडो बनून गेली. तुम्ही जर याच्यामध्येच गेले पुट साईडला आणि हे तर थोडं रिव्हर्सल झाल्यानंतर खालीच आली, पण नसते आली खाली तर इथून जर रिव्हर्सल दिला असता तर हा ट्रेंड रिव्हर्सल इथे झाला असता तर मग काय झालं असतं. आणि तुम्ही स्टॉप लॉस नसतं लावलेलं तर काय झालेलं असतं. त्यामुळे लाईव्हमध्ये गोष्टी बघत चला. एका कॅन्डलला बघून ट्रेडिंग होत नसते. मार्केटची डायरेक्शन तुम्हाला ओळखायची असते, ट्रेंड ओळखायचा असतो, त्यानुसार जायचं. इथे दोन्ही पॉसिबिलिटी होऊ शकते. मार्केटने इथे जर वेळ घालवला इथून मार्केट ब्रेकआउट पण देऊ शकतं किंवा ब्रेकडाऊन पण देऊ शकतं. ट्रेंडला जर फॉलो केला आपण जो आजचा होता त्याच्यानुसार जर मार्केट थांबलं, ब्रेकडाऊन दिला तर इथे सेलिंग पण जास्त येऊ शकते. मग मार्केटमध्ये इथे सेलिंग जास्त येऊ शकते. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि त्यानुसार ट्रेड डिप्लॉय करा. लॉजिक असलं पाहिजे. जो पण तुमचा ट्रेड असणार त्यामध्ये लॉजिक असलं पाहिजे. लॉजिक नसेल तर तुम्ही लॉस करून घ्याल मित्रांनो. आणि ऑप्शन असं असतं त्याला तुम्ही झुकू शकत नाही. ठीक आहे, असं असतं ऑप्शन त्याला तुम्ही झुकू शकत नाही. तुम्ही लॉस करूनच घ्याल. लॉस होणारच आहे पण लॉस कमी घ्यायचा. ठीक आहे, रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये आहे का ते बघायचं. त्यानुसार तुमचा ट्रेड डिप्लॉय झाला पाहिजे. समजलं? 21,500च्या खाली आपण पुट साईडला इथे जाऊ शकतो. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉसचा वापर नेहमी करायचा. स्टॉप लॉस तुम्ही लावलाच पाहिजे. तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा, इंट्राडे नाहीतर ऑप्शनमध्ये पण ट्रेडिंग करा किंवा पोझिशनली ट्रेड असतील तुमचे तर त्याच्यामध्ये तुमचा एक स्टॉप लॉस असला पाहिजे की मला त्याच्यामध्ये किती रिस्क घ्यायची. जर माझा असा एक ट्रेड मी डिप्लॉय केलेला आहे की त्याच्यामध्ये मला 14,000 रुपयांचं प्रॉफिट होणार आहे आणि लॉस माझा 8,000चा होणार आहे, तरी पण तो 8,000 मी पूर्ण घ्यायचा का?
नाही, तो डिसाईड केला पाहिजे की मला याच्यामध्ये 3-4 हजार रुपयाचा लॉस घ्यायचा आणि प्रॉफिट घ्यायचं तर 10,000चं घ्यायचं किंवा 8,000चं घ्यायचं, हे ठरवलं पाहिजे तुम्ही. रिस्क रिवॉर्ड नेहमी बघितला पाहिजे तुम्ही. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं. मनात स्टॉप लॉस पकडू नका. कोणी मार्केटमध्ये आज बुलिश असेल आणि हे मार्केट आलेलं असेल खाली, त्यांनी जर कॉल साईडची पोझिशन होल्ड केलेली असेल तर काय झालं त्यांचं, 300 पॉईंटने मार्केट खाली आलं, लॉसेस खूप होतात, नुकसान जास्त होत असतं. त्यामुळे स्टॉप लॉसचा वापर नेहमी करत चला. समजलं तर तुम्हाला निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला बाईंग येऊ शकते, कोणत्या लेवलला सेलिंग येऊ शकते. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. प्रत्येक मराठी माणसांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, त्यांना चांगल्या प्रकारे टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं समजेल. ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. ठीक आहे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.